समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज येथील सेवागिरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कलादर्पण आर्ट अकॅडमी मार्फत नॅशनल लेव्हल आर्ट कॉम्पिटिशन 2025-26 हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांसोबत पालक आणि शिक्षक यांनीही सहभाग घेण्यास संधी देण्यात आली होती। यावेळी कला विषयाचा विद्यार्थी आणि पालक गुणगौरव सोहळा पार पडला। या सोहळ्यास निवृत्त कला शिक्षक SR बोटकर, परिशिक्षण संस्था सदस्य सौ मोना विकल्प शहा, मुख्याध्यापिका सौ नूतन राजमाने, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ दीपा गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी कला शिक्षक सौ अर्चना येवले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर श्री बोटकर सर यांनी कला विषयाचे जीवनातील महत्त्व पटवून दिले आणि कलेनेच मनुष्य कसा घडतो हे उदाहरणासह पटवून देऊन विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले। मुख्याध्यापिका नूतन राजमाने मॅडम यांनी नाटा आर्किटेक्चर, फॅशन डिझायनिंग, AI इंजिनिअरिंग या शाखेमध्ये ड्रॉइंग या विषयाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले। तसेच या गुणगौरव सोहळ्यातील विजेते पालक सौ सारिका घारगे, सौ दीपाली घारगे, सौ पूजा शहा, सौ नयना शहा, सौ तुलसी विश्वकर्मा, सौ प्रमिला संगपाळ, सौ श्रद्धा शहा, सौ सोनाली चव्हाण, सौ मेघा गोडसे, सौ स्मिता जमदाडे, श्री प्रमोद गोडसे या विजेते पालक आणि विद्यार्थी यांना ट्रॉफी, मेडल आणि सर्टिफिकेट देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मदने सर आणि सौ शबाना जामदार मॅडम यांनी केले। आभार प्रदर्शन श्री अहिवळे सर यांनी आभार मानले। माझ्या हाताखाली एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट या दोन्ही परीक्षा दिलेल्या आहेत। या दोन्ही परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत म्हणून त्यांचा रँक चांगला आहे। आता तुम्हाला एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट परीक्षा सर्टिफिकेटची माहिती सांगतो आम्ही। हे सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असेल तो इंजिनिअरिंग मध्ये, मेडिकलला, डिप्लोमाला हा फर्स्ट क्लासमध्ये चालतो तो। कारण तुम्हाला डायग्राम असतात पण त्यामध्ये 12वीला असतात, इंजिनिअरिंगला असतात, मेडिकल असतात, तेव्हा डायग्राम असतात। त्या डायग्राम मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पडतात तो प्रताप सर्व ड्रॉइंगचा असतो। आता या एलिमेंटरी इंटरमिडिएट मध्ये इयत्ता 10वीला 1 ते 1.5% मार्क त्यांना वाढतो। आता हा जो मार्क्स वाढतात, गंमत अशी 10वीतले स्टुडंट जे असतात ते एका मार्कामध्ये सुद्धा त्याचं ऍडमिशन होऊ शकतं। पण हे सर्टिफिकेट जर ज्याला असेल, परीक्षा दिलेली असेल, XYZ समजा का एखाद्याला 92% मार्क्स आहेत आणि तुम्हाला 91% मार्क्स आहेत, त्याला ऍडमिशन मिळालं मला नाही, सर्टिफिकेटचा जोडलेलं जर का असेल तर 92 वाला गेला जातोय। तुम्हाला हा विषय घेतला तर ड्रॉइंग हा विषय फक्त शाळेपुरता मर्यादित नाही। बरेच विद्यार्थ्यांना किंवा पालकांना माहीत नसेल तर ड्रॉइंग हा विषय जर आपण अवगत केला, त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळालं, त्याच्यामध्ये जर अव्वल राहिलो तर आपण जे इंजिनिअरिंग हे जे फील्ड आहे त्या फील्डमध्ये जर गेलो तर सिव्हिल इंजिनियर असेल, मेकॅनिकल इंजिनियर असेल, आर्किटेक्चर असेल, या फील्डमध्ये या ड्रॉइंग या विषयाचा खूप आपल्याला फायदा होतो आणि आपण त्याही फील्डमध्ये अव्वल ठरू शकतो। त्याचप्रमाणे मला वाटतंय की जे नाटा म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता की आपण JEE आणि नीट ह्या परीक्षांकडे फक्त बघतो, परंतु ऑल इंडिया ओव्हर मध्ये नाटा हे JEE सारखीच एक्झाम आहे। म्हणजे JEE ही जेवढी टफ एक्झाम आहे तेवढीच नाटाची एक्झाम असते आणि नाटा ही एक्झाम फक्त कशासाठी आहे तर आर्किटेक्चर डिझायनिंग याच्यासाठी ती एक्झाम घेतली जाते आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे ऑल इंडिया ओव्हर जे कॉलेज आहे त्याच्यामधून ऍडमिशन मिळालं जातं आणि त्याच्यासाठी आपलं ड्रॉइंग किंवा कला हा विषय चांगला। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।